सो हेलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप यू गाईज आर डुईंग वेल. सो मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला माझे हे जे डाएटची रेसिपीज मी अपलोड करते ते कसे वाटत आहेत. ऑल्सो आज मी तुमच्यासाठी एक नवीन डाएटची रेसिपी घेऊन आलेली आहे, दॅट इज नूडल्स. आता आपण बाकी तर जंक क्रेव करतोच आणि नॉर्मल नूडल्स तर आपण कन्झ्युम करू शकत नाही डाएटमध्ये. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झुकिनी नूडल्सची रेसिपी. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि मला कमेंट सेक्शन्समध्ये तुमचे फीडबॅक्स नक्की द्या. सो टू स्टार्ट विथ आवर रेसिपी, आता नूडल्स म्हटलं तर आपण इथे झुकिनीचे नूडल्स बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 3 झुकिनी घेतलेल्या आहेत. आता इफ तुम्हाला क्वांटिटी थोडी वरखाली करायची असेल, ॲडजस्ट करायची असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता. सर्वात पहिलं आता इथे आपल्याला जे झुकिनी आहे ती छान पील करून घ्यायची आहे, पातळ अशी. आणि ह्याच्यासाठी एक स्पेसिफिक पीलर असतो आणि टू बी ऑनेस्ट तो माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हता. तर जो नॉर्मल पीलर आपण वापरतो मी त्याच्याच मदतीने इथे नूडल्स पील करून घेतलेले. इफ तुमचं नूडल्सचं ते म्हणजे ते स्पेसिफिक पीलर नसेल तर तुम्ही नॉर्मल पीलरने सुद्धा पील करू शकता. आणि तुम्हाला एकदम पातळ असे नूडल्स हवी असतील तर त्याला नंतर नाईफने तुम्ही थोडंसं स्लिट केलं, थिन स्लिट्स दिले तरी चालतील. आता तुम्हाला इफ थोडेसे जाड असेच नूडल्स चालणार असतील तर तुम्ही नॉर्मल पीलरने सुद्धा पील करून घेतले, जशी मी ते करते तसं केलं तरी चालेल. तर आता इथे मी ज्या आपल्या सगळ्या झुकिनी होत्या त्या 1 बाय 1 छान पील करून घेतल्या होत्या. आता आपण सुरू करूया आपल्या कुकिंगच्या प्रोसेसला. तर इथे मी सर्वात पहिलं कढईमध्ये 2 ते 3 टीस्पून इतकं ऑइल घेते. आणि आता फर्स्ट आपल्याला ह्याच्यात ज्या आपल्या लसूणच्या पाकळ्या आहेत त्या ॲड करायच्या बारीक चिरून. तर इथे मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या. त्या आपल्याला ऑइलमध्ये छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्याला एक असा ब्राउनिश गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी असा टेक्स्चर येईपर्यंत. आणि ह्या एकदा का गोल्डन ब्राऊन अशा टर्न झाल्या की ह्याच्यात आपण आपल्या वेजीज ॲड करणार आहोत. आता टू बी ऑनेस्ट यामध्ये मोस्टली भरपूर लोक वेजीज नाही घालत. ती लोक डिरेक्ट चिली ऑइलने किंवा बाकी जे काही सॉसेस ते प्रेफर करतात त्यातच झुकिनीचे नूडल्स बनवतात. बट नूडल्स म्हटलं तर आय प्रेफर वेजीज. आणि डाएटवर असाल तर हमखास तुम्ही वेजीज घाला यात. तर इथे मी फक्त 2च ऑप्शन्स घेतलेले वेजीजमध्ये, दॅट इज अनियन आणि कॅप्सिकम. त्यासुद्धा मी बारीक अशा स्लिट करून घेतल्या होत्या, उभ्या चिरून घेतल्या होत्या. तर ह्या दोन्ही वेजीज एकदा का लसूण गोल्डन ब्राऊन टर्न झाली की त्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत आणि त्या छान अशा 1-2 मिनटं शिजवून घ्यायच्या आहेत. त्या एकदा का सॉफ्ट टर्न झाल्या की त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं आहे. मीठ लक्षात ठेवा कमी नाही घालायचं आहे ना जास्त, एकदम प्रॉपर अर्धा चमचा इतकंच घालायचं, बिकॉज आपल्याला ह्याच्यामध्ये सोया सॉससुद्धा ॲड करायचं आहे, त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. सो त्यानंतर मी इथे सीझनिंगसाठी चिली फ्लेक्स ॲड केलेला आहे. तुम्ही ओरिगॅनो अँड मिक्स हर्ब्ससुद्धा ॲड केले तर चालतील. देन इथे मी 1/2 टीस्पून इतकं सोया सॉस ॲड करते. ऑल्सो तुम्ही इफ डाएटवर असाल तर प्लीज सी टू इट की तुम्ही जे सॉसेस ॲड करतायत ते थोडे लिमिटमध्येच ठेवा. नेक्स्ट इथे मी रेड चिली सॉस ॲड करते. आता हा रेड चिली सॉस मी 1.5 टीस्पून इतका ॲड केला आहे, बिकॉज दुसरे काही मी ह्याच्यात मसाले वगैरे ॲड करणार नव्हती. फक्त चिली सॉस आणि सोया सॉस अँड आपला जो पास्ता मसाला असतो तोच मी ॲड करणार होते. तर 1.5 टीस्पून इतकं रेड चिली सॉस ॲड करायचं आहे. आणि हे सॉसेस छान आपल्या वेजीजमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. देन इथे मी ॲड करते एक चीज स्लाईस. इफ डाएटवर असाल तर ओन्ली 1 चीज स्लाईस इज ओके. आणि इफ तुम्हाला जास्त क्रीमी आणि चीजी हवं असेल तर तुम्ही 2 चीज स्लाईस जरी ॲड केलं तरी चालतील. देन मी ह्याच्यामध्ये त्याला थोडा अजून चटपटीत बनवायला पास्ता मसाला ॲड केला होता. आता हे जे सगळे आपले स्पाइसेस आहेत ते आणि चीज हे छान असं आपल्या वेजीसोबत मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत. तुम्ही बघू शकता चीज एकदा मेल्ट झाल्यावर त्याला कसं असं क्रीमीचं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या वेजीजला.
आता ह्यामध्ये आपण आपलं झुकिनी जे नूडल्स बनवून घेतलेले पील करून ते ॲड करायचे आहेत. आता मोस्ट प्रेफरेबली इथे मी ना हे कच्चेच ॲड केलेत. काही जणी काय करतात की त्या थोडंसं पाण्यामध्ये हलकं मीठ टाकून हे झुकिनीचे नूडल्स त्याच्यामध्ये थोडा 2-5 मिनटं भिजवून मग ते ॲड करतात सॉफ्ट करून. बट मी ह्या कच्च्याच यामध्ये ॲड करून मिक्स करणार आहे. आणि या कच्च्या मोस्टली ॲड केल्या ना की काय होतं, आपण जेव्हा वाफेवर 1-2-3 मिनटं शिजवतो तेव्हा त्या छान अशा सॉफ्ट होतात आणि छान शिजून येतात. सो ती एक्स्ट्रा स्टेप मी इथे अवॉइड केली आहे आणि डिरेक्ट जे कच्चे नूडल्स होते ते यात ॲड करून छान असं मसाला आणि वेजीसोबत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याला ॲटलिस्ट 3 ते 4 मिनटं तरी आपल्याला मीडियम फ्लेमवरती झाकून असं शिजवून घ्यायचं आहे, ज्याने की आपले जे झुकिनीचे जे नूडल्स आहेत ते छान शिजून आणि सॉफ्ट होऊन येतील. तुम्ही बघू शकता ते वाफेवर कसे छान असे शिजून आलेत आणि एकदम सॉफ्ट असे टर्नआउट झालेले आहेत. आता आपले जे नूडल्स आहेत ते मोस्टली तर रेडी झालेले आहेत. जस्ट ह्याला आता आपण थोडंसं जे व्हाईट सेसमे सीड्स असतात आपल्याकडे त्याने गार्निश करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपले जे डाएट फ्रेंडली आणि हेल्दी नूडल्स आहेत ते इथे रेडी झालेले आहेत. आता आपण ह्याची प्लेटिंग करायला घेऊया. सो आता याला आपण थोडंसं अजून एक्स्ट्रा सेसमी सीड्सने टॉप करायचं आहे. ही ऑप्शनल आहे. इफ तुम्हाला जास्त सेसमी सीड्स नसतील आवडत तर तुम्ही ही जी स्टेप आहे ती स्किप केली तरी चालेल. आणि तुम्ही बघू शकता किती छान असे टर्नआउट झाले. तुम्ही जे नॉर्मल नूडल्स आहात ते सुद्धा विसराल. तो एकदा नक्की ट्राय करा आणि मला तुमचे फीडबॅक्स कमेंट्समध्ये नक्की द्या. सो आय होप तुम्हाला माझी नूडल्सची रेसिपी आवडली असेल. तर जर अशाच तुम्हाला डाएट फ्रेंडली अजून रेसिपीज पाहायच्या असतील आणि अजून काही इंटरेस्टिंग आणि फॅन्सी डिशेस पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंट सेक्शन्समध्ये तुमचे फीडबॅक्स नक्की द्या. दॅट्स इट. बाय.